जास्त एक्साइटेड आहे ह्या व्हिडिओसाठी. जर मी खराब केले कपडे तर एकदम किंचित पाणी टाकणार आहे, म्हणजे झामवालं काम नाही आहे, थोडंसं तामझाम आहे. फर्स्ट टाइम ना खिसून घेऊया, पहिला धुवून घेऊया हात. हो, हेलो गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवणार आहे मी. गेल्या 2-3 दिवसा अगोदर एक रील बघितलेली इन्स्टा की यूट्यूबला, ज्यामध्ये ती ना होममेड ब्लश बनवते आणि काहीतरी 2च इंग्रेडियंट फक्त यूज करते. सो मी विचार केला आपण पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघूया ॲक्च्युली वर्क करते का. सो मी त्यासाठी स्पेशली केला, ह्यावर मी यूट्यूब व्हिडिओ बनवते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल. सो आज आपण बनवणार आहे होममेड ब्लश, ज्यामध्ये काही केमिकल वगैरे काही जास्त यूज नाही होणार आहे आणि ते घरी बनवलं असल्यामुळे स्किनसाठी जरा पण साईड इफेक्ट नाही होणार. खूप इझी आहे एकदम, जास्त काय तामझामवालं काम नाही आहे. आपण लगेच बनवायला सुरू करू. आणि स्पेशली ह्या व्हिडिओसाठी ही व्हिडिओ शूट करायची होती, म्हणून मी एवढे मोठे मोठे बीटरूट घेऊन आली आहे बाजारामधून. आणि हे मला 3, हे 2च आहेत, खाली एक आहे. सो मला हे 3 काहीतरी किती 40 रुपयाला, 40 रुपये, तर एवढे काय महाग नाही आहे. आपण आता रेसिपीला सुरू करूया. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे ह्या व्हिडिओसाठी, कारण की मी ही रेसिपी फर्स्ट टाइम ट्राय करते आहे. खूप इझी पीझी आहे. तिने फक्त ॲलोवेरा जेल आणि बीटरूट टाकलेलं. लेट्स गो. तर पहिला तर आपण बीटला किसून घेणार आहोत. थोडंसं तामझाम आहे, म्हणजे ह्याला किसून घेते. छोटीशी प्लेट घेणार आहोत. कॅमेरा थोडासा खाली केला. तर सगळ्यात आधी आपण बीटला किसून घेऊया, पहिला धुवून घेऊया. बीटला मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता मी ह्याला खिसणार आहे. तुम्ही जर मिक्सीमध्ये ग्राइंड पण करू शकता. आपल्या आधी असं पण तुम्ही शिजवू शकता थोडंसं पाणी ॲड करून, पण मला पाणी जरा पण ॲड नाही करायचं ह्याच्यामध्ये. पहिला खिसणार आणि मग ते शिजवणार, म्हणजे त्याला पाणी थोडंसं कमी लागेल, जास्त नाही लागणार. आपण एकदम किंचित पाणी टाकणार, म्हणजे थोडंसं थिक बनेल. छोटीशी खिसणी घेतली आहे आणि बीटरूट मी इथे किसून घेतलेलं आहे. मी तर तुम्हाला सांगेन शक्यतो तुम्ही मिक्सीमध्ये ग्राइंड करा, कारण की हे खूप तामझाम वाटतं. आणि माझे हात आताच बघा किती रेड झालेत. आता याला खिसून घेतलेलं आहे आणि आता आपण एक बाउल नाही, टोप, थोडंसं मी पाणी पण घातलं, कारण की टोप करपते खालून, मम्मी मला मारेल नाही तर. मी जास्त वेळ गॅसवर नाही ठेवणार आहे, थोडाच वेळ ठेवेन आणि मग गॅस बंद करून टाकेन. आणि थोडंसं पाणी पण मी ॲड केलं, कारण की माझा जो टोप होता तो जळत होता. आणि जो हा पसारा केलाय मी, माझे हात पण खराब झाले, मला वाटतं माझा टॉप पण खराब होईल. आणि आपण फक्त 5 मिनिटं शिजवणार आहे, जास्त वेळ शिजवणार नाही. त्याला फक्त थोडंसं सॉफ्ट करायचं. आणि मी आता गॅस बंद करते, पण थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहे. हा एवढा चांगला ब्लश बनणार आहे असं मला वाटतं आहे. तुम्ही बीटरूट सुद्धा नॉर्मल लावलं तरी पण ते रेड होऊन जातं, पण आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे 1-2 महिने. सो म्हणून मी एवढा तामझाम करते. आफ्टर 5 मिनिटांनी मी बघणार आहे कसं झालंय ते. कॉटनचा कपडा असेल तर तो घेऊन तुम्ही त्यातला ज्यूस हे करू शकता. मी हातानेच करणार आहे, कारण की माझ्याकडे कपडा भेटत नाही आणि मम्मी मला मारेल जर मी खराब केले कपडे तर. वाव, म्हणजे मी पाणी ना एकदम कमी टाकलेलं, एकदम म्हणजे एकदम कमी. वाव, माझा हात बघा कसला लाल झाला, कसला भारी वाटतंय. माझा हात पूर्ण रेड. आता मी हे थोडं क्लीन करते आणि मग नेक्स्ट प्रोसेस सांगते काय करायचं ते. आता इथे तुम्ही ज्यूस बघू शकता, कसलं भारी दिसतं. हे खाली पडेल, मला भीती वाटते. मी क्लोजअपला दाखवते. पण जास्त काय नाही, मला वाटतं हे असंच जरी लावलं तरी. पण याच्यामध्ये थोडंसं आपण काय काय ॲड करणार आहोत अजून. आणि ह्याला मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे 10 ते 20 मिनटं. पण फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधी ना मी थोडंसं ह्याच्यामध्ये काय काय ॲड करते. पहिला तर ॲड करणार आहे मी ॲलोवेरा जेल. थोडीशीच घेतली आहे मी, जास्त नाही घेतली आहे. आणि ती ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे.
थोडंसं थिकनेस येण्यासाठी, बाकी काही नाही. आणि एक इन्ग्रेडियंट मी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये, जे म्हणजे आहे ग्लिसरीन. तिने नव्हतं केलं हे, मी माझ्या मनाने टाकते, तर स्किन चांगलीच होते आपली. आणि आपला इथे ब्लश रेडी आहे. तुम्ही बघू, हे थोडंसं आता ना मी तुम्हाला वॉटरी वाटू शकतं. ह्याच्यामध्ये मी पाणी एवढं टाकलं नाही आहे, पण थोडंसंच टाकलेलं. आपण ह्याला ट्राय करून बघूया पहिला. दिसायला तर एकदम भारी दिसते. ओ बाई, अरे मी पूर्ण गालच माझं पिंक करून टाकणार आहे वाटतं. हो, हे बघा इथे पण खाली आलं. ह्या साईडला आणि ह्या साईडला बघा कसलं भारी झालंय हे. मी शिंचन बनणार आहे. खूप छान झालं हे, पण मी खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेते. आय थिंक सो हे ना ते ड्रॉपवाला ती बॉटल असते ना, तशी बॉटल हवी आहे यासाठी स्टोअर करायला. जे मी गाल माझे पिंक केलेत, आपण पूर्ण फेस पिंक करणार आहोत आपला. पिंकी. ओ भाई साहब, वाव. सो मी थोडीशी पिंक, एक मिनटं माझा हात बघा, मी हे ठेवते साईडला. कसला भारी कलर जो आलाय, आणि पिगमेंट बघा तुम्ही किती चांगला दिलाय. आणि ओ भाई साहब, ही ह्या ऑनलाईन मी जे बघते ना टिंटची प्राइस वगैरे, काय काय टिंट तर 2000 3000 एवढं महाग घेण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही घरी हे नक्की ट्राय करून बघा. एकदम एकदम असं नॅचरल. दातांना माझ्या लागलाय, एकदम असं नॅचरल आतून आल्यासारखं वाटतं, एकदम असं एकदम वाव. मला तर खूप जास्त आवडलाय हा ब्लश. तुम्ही सुद्धा ट्राय करून नक्की बघा घरी. आणि व्हिडिओ आपण इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही सुद्धा असंच काहीतरी ट्राय करायचं घरी बघत असाल, विचार करत असाल तर नक्की ट्राय करून बघा. कारण की हा वाला जो हॅक किंवा होम रेमेडी काही बोलू शकता, तो ॲक्च्युली वर्क करतो आणि खूप छान ग्लो पण दिला. मी ग्लिसरीन वगैरे ॲड केलं आहे ना, त्यामुळे चमकते माझा फेस असं मला वाटतं आहे. आणि ह्यामध्ये कुठले पण केमिकल्स नसल्यामुळे अजून चांगलं आहे. आणि हे काचेच्या मी बॉटलमध्ये छोट्याशा स्टोअर करून ठेवणार आहे, जेणेकरून ते जास्त वेळ राहील, खराब नाही होणार लवकर. तर किती दिवस राहील हे मला माहीत नाही, पण मी नेक्स्ट व्हिडिओ जो बनवेन त्याच्यामध्ये नक्की अपडेट देत राहीन की अजून कसा आहे माझा ब्लश. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्येच. आणि या, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.